प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार करत होते ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ते डॉक्टर प्रतीत समदानी आपल्यासोबत आहेत. सर, काल आशाताईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नेमकं काय झालं होतं आशाताईंना आणि कोणत्या आजार त्यांना झाला होता? आशाताई काल संध्याकाळी रुग्णात आली होती. त्यांना मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन होतं. त्याचा अर्थ आहे खूप ऑर्गन डॅमेज झाले होते आणि म्हणून ते ॲडमिट झाली होती. परंतु याच्या अगोदर काय नेमके लक्षणं दिसत होती त्यांना? काय अचानक आजारी? नाही, ते अचानकच असं झालं होते म्हणून ते ताबडतोब हॉस्पिटल आले. वयाचा परिणाम होता? वय जास्त असल्यामुळं जास्त हे 92मध्ये सगळ्यांना वयाचं तर काही प्रमाण नसतात. जेवढं आयुष्य वायूवर जास्त होते तेव्हा दुसरे आजारचं रिस्क वाढते, तर म्हणून आयुष्याचं तर प्रमाण आहेच. त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची काय काय प्रतिसाद होता? उपचारांसाठी रिॲक्शन्स काय देत होत्या? ते रिॲक्ट करत होती, होल्ड करत होती, पण बेसिक परिस्थिती खूप गंभीर होती म्हणून ते अनफॉर्च्युनेटली त्यांचं निधन झालं आहे. पण काही म्हणत होते की हार्ट अटॅक आलेला आहे किंवा काही लंग्समध्ये प्रॉब्लेम झाला? लंग्स, हार्ट सगळं सोबतच होतं. त्याला मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन म्हणतात म्हणून ती झाले. परंतु घरी होत्या त्या. घरी असताना त्यांना नेमकं काय त्रास झाला होता आणि त्यामुळं लगेच तात्काळ दाखल करण्यात आलं? त्यांना दम लागत होता म्हणून आले होते आणि ते पण एक मल्टी ऑर्गन डिस्फंक्शनचं लक्षण आहे. परंतु घरी काही उपचार सुरू होते? कारण पहिल्यांदाच लगेच ॲडमिट करण्यात आलं. त्याच्या अगोदर काही घरी त्यांना उपचार सुरू होते? त्या संदर्भात हिस्ट्री काय होती त्यांची वगैरे? दुसरं काय औषध नाही घेत होती आशाताई. ते तशी हेल्दी होती. कारण यापूर्वी मंगेशकर घराण्याशी म्हणजे कुटुंबियांशी तुमचा देखील नेहमी संबंध आलेला आहे. अगदी लता मंगेशकर यांच्यावर देखील तुम्ही उपचार केलेलं होतं. लता मंगेशकर यांच्या शेवटच्या काळात देखील तुम्ही तुमच्या हातून उपचार झाले होते. काय नेमकं सांगाल त्या संदर्भात? मंगेशकर परिवार तसे हेल्दी आहेत. सगळ्यांना बेसिक आयुष्य आहेत आणि ते हेल्दी आहेत, स्वस्थ आहेत बेसिकली. त्यामुळे जितकं दीर्घकाळ देखील आयुष्य त्या जगत आलेले आहेत. परंतु एक लता मंगेशकर आणि आशाताई अशा या दोन्ही बहिणी ज्या आहेत त्यांच्यावर तुम्ही उपचार करत होता. त्यांच्या घरी देखील तुम्ही जात होता. अनेक वेळा त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. काय त्यांच्या स्वभावातले, खास करून आशाताई यांच्या स्वभावातले गुण सांगावं? आशाताई पण एकदम सिंपल गायकी होती. एकदम साधारण, व्हेरी सॉफ्ट स्पोकन आणि त्यांचा प्यार खूप होतं सगळ्यावर. माझ्यावर नाही, आयुष्यभर सगळ्यांवर. तुम्ही नेहमी तुमच्याशी बोलणं वगैरे होत असेल, उपचारासंदर्भात असेल, डॉक्टरांसमोरून, याच्या पलीकडे काय नातं होतं आपल्या? जेव्हा पण काय लागलं असेल तेव्हा आम्ही बोलत होतो, पण ते एकदम तशी पण एकदम सॉफ्ट होते. जे बोलण्याच्या बाबतीत एकदम सॉफ्ट. काल रात्री जेव्हा समजले की आशाताई अशा आलेल्या आहेत आणि तात्काळ उपचार करणं गरजेचं आहे, ICUमध्ये ठेवल्यानंतर काही उपचार करण्यात आले आणि त्यांचा प्रतिसाद कधी कमी झाला? खास करून त्यांची ट्रीटमेंट चालू होती. हॉस्पिटल आले तेव्हाच चालू झालं तर ताबडतोब. ICUमध्ये पण चालत होतं. ॲट दी एंड अनफॉर्च्युनेटली तर आशाताईंचा रिस्पॉन्स नाही आले आणि त्यांचं निधन झालं. नातेवाईक त्यांचे, खास करून सर्व कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगितलं? कारण बराच मोठा धक्का जो आहे तो कुटुंबियांना बसला होता. आयुष्याला तर नक्की झटका बसतात, पण कुटुंबाला तर अगदी जोरचा झटका वाचला आहे. ते ऑफकोर्स कोणाच्या मनात ही दुःखद वेळेमुळे दुःखच राहणार. ते खूप सगळे होते, ते खूप सॅड होते आणि ही जिंदगी आहे. त्यामुळे सर्वांना तुम्ही व्यवस्थितरित्या जे आशाताईंच्या तब्येतीविषयी अपडेट देत राहिला होता. ते सगळं तेथेच होते, ते उपस्थित होते आणि त्यांना माहिती होतं काय काय चालू आहे दरवेळा. साधारणतः किती वाजता घोषित करण्यात किंवा निधन झालेलं आहे? असं दुपारी आज 12 वाजता. तर हे होते डॉक्टर प्रतीत समदानी, ज्यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यावर उपचार केले होते. या अगोदर देखील त्यांच्यावर उपचार करत होते. अगदी शेवटच्या टप्प्यात यांच्याच ऑब्झर्वेशनखाली, देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार हे ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू होते. परंतु दुर्दैवानं आशाताई यांचं निधन झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.